तर आता पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण जे डेरिव्हेटिव्ह बघितलेले आहेत त्याचेच आता ॲप्लिकेशन्स काय आहेत आणि कुठे आहेत, डेरिव्हेटिव्ह लागतो कुठे, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. त्याचं उत्तर आता मिळेल या चॅप्टरमध्ये आपल्याला, की त्याचं पहिलं जे ॲप्लिकेशन आहे तर ॲप्लिकेशन्स टू जॉमेट्री. त्याच्यामध्ये टँजंट आणि नॉर्मल, या टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स काढण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्हचा उपयोग करतो. आता डायरेक्ट ॲप्लिकेशन्सकडे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्याला हे गरजेचं आहे की व्हॉट इज द जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्हचा हा जो फॉर्म्युला आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस एच मायनस एक्स. दिस इज द फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. आता हा जनरली कुठल्याही एक्स साठी हा डिफाईन केलेला आहे, हा एफ डॅश ऑफ एक्स लिहिलेला आहे मी. आता एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, म्हणजेच काय एफ डॅश ऑफ ए घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, एक्स इज इक्वल टू ए ठेवावं लागणार आहे. मग तसं केल्यामुळं आपल्याला इथं प्रत्येक एक्सच्या ठिकाणी काय ठेवतो आपण, ए ठेवतो. पण याचा जॉमेट्रीमध्ये अर्थ काय होतो ते बघूया पहिल्यांदा. हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि ही जी कर्व दिसते ते कर्व म्हणजेच आपलं फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स जो दिलेला आहे आपला, तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे या कर्वचं फंक्शन आहे. म्हणजे मग समजा वाय इज इक्वल टू 2x प्लस 3 दिली तर ती कर्व म्हणजे तुम्हाला लाईन मिळेल. समजा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलं तर तीच कर्व तुम्हाला पॅराबोला सारखं मिळेल. ठीक आहे, कर्व कुठलीही असू दे त्याचं इक्वेशन मात्र याच पद्धतीने दिलं जातं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. त्याच्यावरचा जो पॉईंट आहे आपल्याला x ची किंमत किती पाहिजे, इथं a पाहिजे आपल्याला x ची किंमत. त्यामुळे आता बघा, आता इथून या 0 पासून इथपर्यंतचं अंतर ते म्हणजे काय आहे आपलं a चं अंतर आहे, हे एवढं a आहे. आता त्याच a पासून जिथं हा पॉइंट आहे म्हणजे y ॲक्सिस एवढं अंतर, उभं अंतर जे आहे त्याला आपण एफ ऑफ ए असं म्हणतो. दिस डिस्टन्स इज एफ ऑफ ए, आणि एवढं होतं ए आणि एवढं एफ ऑफ ए. तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील मग, हा पॉइंट पी याचा ए साठी असलेला कोऑर्डिनेट काय असणार आहे, तो पी ए आणि एफ ऑफ ए. ए हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि एफ ऑफ ए त्याचा वाय कोऑर्डिनेट झाला या पॉइंटचा. समजा या ए मध्ये मी थोडं एच वाढवतो म्हणजे ए प्लस एच करतो. आता ए तर इथपर्यंतचं अंतर आहे, त्याच्या पुढे एच एवढं वाढवतो म्हणजे त्याचं काय होईल, ए प्लस एच होईल हा. आणि ए प्लस एच साठी काय मिळेल आपल्याला, हा पॉइंट इथं मिळेल या कर्ववर, की याचे एक्स कोऑर्डिनेट ए प्लस एच आहे पण वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, एफ ऑफ ए प्लस एच. ज्यावेळेस आपण एफ लावतो त्यावेळेस आपल्याला वाय कोऑर्डिनेट मिळतो. त्याच पद्धतीनं समजा ए पासून मी एच कमी केला असता, एक एच एवढं अंतर कमी केलं असतं तर तो मिळालेला पॉइंट काय आला असता मला, ए मायनस एच आला असता. आणि या ए मायनस एच साठी जर बघायचं तर हा पॉइंट या ग्राफवर काय मिळणार आहे मला, याला आर असं नाव दिलेलं आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स आहे ए मायनस एच आणि एफ ऑफ ए मायनस एच. एफ म्हणजेच वाय कोऑर्डिनेट आणि हा एक्स कोऑर्डिनेट. तर हे वेगळे वेगळे 3 पॉइंट जवळपास आपण या ग्राफवर घेऊन दाखवलेले आहेत तुम्हाला. हा पॉइंट घेतल्यामुळं एवढाच भाग मी कन्सिडर करतोय. इथं प्रत्येक ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू ए ठेवणार आहे मी इथं, आणि ते जे मिळतंय आपल्याला ते केल्यावर तर त्याला आपण काय म्हणतो, तर पीक्यू जो काय आहे, पीक्यू हा काय आहे, हा सेकंट आहे, हा टँजंट नाही, हा सेकंट आहे. कारण 2 पॉइंट मधून तो जातोय त्यामुळं याला मराठीमध्ये छेदिका असं म्हणत होतो आणि टँजंटला स्पर्शिका म्हणतात. तसं पीक्यू इज अ सेकंट हिअर, इट इज नॉट अ टँजंट. मग या सेकंटचा स्लोप काय असणार आहे बघूया. तर स्लोप ऑफ सेकंट पीक्यू, आता पीक्यू कडे चांगलं लक्ष देऊन बघा, पीक्यू चा स्लोप काय असणार आहे. एखाद्या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर काय करावं लागतो, कुठला फॉर्म्युला वापरावा लागतो, वाय मधला डिफरन्स डिवायडेड बाय एक्स मधला डिफरन्स, किंवा चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स. आता वाय मध्ये असलेला चेंज काय आहे, तर इथं एफ ऑफ ए प्लस एच आणि एफ ऑफ ए ह्या वायच्या टर्म्स आहेत. त्यामुळं एफ ऑफ ए प्लस एच इथं दाखवल्याप्रमाणे मायनस एफ ऑफ ए, वाय कोऑर्डिनेट्स y2 मायनस y1 झाले, डिवायडेड बाय x2. x2 कोण असणार आहे इथं आता, a प्लस एच आणि a डिवायडेड बाय a प्लस एच मायनस a. आता तुम्हाला दिसत असेल x ची व्हॅल्यू a इथं ठेवल्यानंतर जो काय याच्या ठिकाणी भाग मिळणार आहे तोच भाग आपल्याला इथं मिळालेला आहे. म्हणजेच हा जो भाग आहे हा काय दर्शवतो, तर त्या फंक्शनवर आपण काढलेल्या कुठल्याही सेकंडचा स्लोप दाखवतो. हा स्लोप कोणाचा आहे, तर हा स्लोप फक्त सेकंडचा आहे. मग याला काय केलेलं, पुढं याला लिमिट्स लावलेले आहेत. लिमिट काय केलेलं, एच टेंड्स टू 0. म्हणजे काय करतोय आपण, या एच ला नाही का, याची व्हॅल्यू आता काहीतरी आहे, एक ए इथं आहे आणि हा एच काहीतरी एक ठराविक व्हॅल्यू आहे एच ला.
तर हा एच हळूहळू मला काय करायचा आहे, एच हळूहळू हा कमी करत आणायचा आहे. हा कमी करत आल्यामुळे काय होणार आहे, सेकंडची पोझिशन ती बघूया आपण आता. तर मला जसं जसं मी एच टेंड्स टू 0 करतोय तसं तसं याचं लिमिट घ्यावं लागेल मला, की लिमिट या टर्मचं लिमिट घेतलेलं आहे मी एच टेंड्स टू 0 नी, आणि तेव्हा जे मिळणार आहे ते याच स्वरूपाचं मिळालेलं आहे बघा. फक्त प्रत्येक एक्सच्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे, ए ठेवलेलं आहे. म्हणजे इथं देखील एक्सच्या ठिकाणी काय ठेवावं लागणार मला, ए. म्हणजेच याचं उत्तर मला काय मिळणार आहे, तर एफ डॅश ऑफ ए. तर थोडक्यात डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, ज्या वेळेस आपण हा एच इकडं शून्याकडे घेऊन जातो तसं त्या सेकंडचं रूपांतर, हा पीक्यू जो सेकंड आहे बदलून बदलून त्याचं टँजंट तयार होते त्याची, म्हणून यालाच काय म्हणलेलं आपण, स्लोप ऑफ टँजंट ऍट पी. या पीक्यूचं रूपांतर या टँजंट मध्ये होतं. तर डेरिव्हेटिव्हच्या ज्या बऱ्याच डेफिनेशन आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज अ रेट ऑफ चेंज. त्यानंतर खालोखालची दुसरी डेफिनेशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आर नथिंग बट द स्लोप्स ऑफ टँजंट. तर डेरिव्हेटिव्ह एखाद्या पॉईंट जवळ, या पॉईंट जवळ टाकलेल्या टँजंटचा स्लोप म्हणजेच त्या पॉईंट जवळ असलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह. तर असंच जसं पीक्यूचं झालेलं आहे तसंच पीआरचं पण होईल. म्हणजे पीआर ही सेकंड आहे, ज्यावेळेस मी याचं देखील लिमिट एच टेंड्स टू 0 ने घेईल त्या सेकंडचं रूपांतर टँजंट मध्ये होणार आहे, आणि मग त्या ठिकाणी देखील मला स्लोप ऑफ अ टँजंट मिळेल. मगाचाच भाग इथं मी दाखवलेला आहे की हा ए आहे आणि हा जो पॉइंट आहे पी तो ए आणि एफ ऑफ ए, क्यूचे कॉर्डिनेट्स काय दाखवतात, ए प्लस एच. तर ही लाल रेष जी आहे ती सेकंड दाखवते. आता एच इथं घेतलेला आहे 2 घेतलेला आहे. आता एच ची किंमत मी हळूहळू कमी करत जातोय, तो शून्यापर्यंत येणार आहे. सेकंडचं रूपांतर आता टँजंट मध्ये होत आहे. तर ज्या वेळेस तो स्लोप ऑफ अ सेकंड असतो त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, ऍव्हरेज रेट ऑफ चेंज. पण ज्या वेळेस आपण याचा लिमिट घेतो त्याला आपण म्हणणार इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. तर डेरिव्हेटिव्ह आर नथिंग बट द इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. पूर्ण त्या सेकंडचं रूपांतर टँजंट मध्ये होतं. या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली त्या पॉइंटला आपण टँजंटचा स्लोप काढू शकतो, म्हणून याला इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज म्हणलेलं आहे. हा जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह झाला. आणि आपल्याला या पूर्ण स्लाइड मध्ये एवढी एक गोष्ट समजून घ्यायची की डेरिव्हेटिव्ह आर नथिंग बट द स्लोप ऑफ अ टँजंट. एखादा टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन कसं काढायचं ते काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह कशा आपल्याला मदत करतात हे बघूया. एक कर्व घेतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही कर्व घेतली, त्याच्यावरचा एक पॉइंट आहे x1 y1 हा पॉइंट आहे. आता मी पर्टिक्युलर पॉइंट घेतो बरं का. तर त्या पॉइंट मधून जाणारी जी टँजंट आहे त्या टँजंटचं इक्वेशन कसं मिळणार, तर एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं तर आपल्याला काय लागतो, तर लाईनच्या इक्वेशनचे आपण बरेच फॉर्म बघितले की स्लोप पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म. त्या सगळ्यापैकी आता आपण वापरणार आहोत तो म्हणजे स्लोप पॉइंट फॉर्म. म्हणजे मला या लाईनचं इक्वेशन किंवा या टँजंटचं इक्वेशन काढायचं असेल तर मला त्याचा स्लोप लागतो, आणि तो स्लोप कसा मिळवता येतो, एक तर जो आहे की त्या टँजंटचा समजा थीटा दिला, हा थीटा दिला असेल तरी स्लोप मिळू शकतो टॅन थीटा म्हटल्यानंतर, पण ते थीटा देणार नाहीत, फक्त आपल्याला एफ ऑफ एक्स देणार आहेत. त्यामुळे अशा वेळेस काय करणार, तर आपण त्याचा काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढणार. या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला की आपल्याला काय मिळणार आहे, स्लोप ऑफ अ टँजंट. आणि त्या स्लोप ऑफ अ टँजंट वरून इक्वेशन ऑफ टँजंट कसं मिळवायचं, इक्वेशन साठी आपण स्लोप पॉइंट फॉर्म वापरणार, y मायनस y1 इंटू एम टाइम्स x मायनस x1, जिथे m म्हणजेच कोण आहे आणि स्लोप आहे. आणि स्लोप हा कशा पद्धतीने दिलेला आहे, इथं डेरिव्हेटिव्हचा वापर करून दिलेला आहे, ना की टॅन थिटा म्हणून दिलेला आहे. इथं डेरिव्हेटिव्हचा वापर करून. मग स्लोप ऑफ अ टँजंट काय असतो, डेरिव्हेटिव्ह काढणे आणि त्या काढलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x1 y1, कारण हाच तो पॉइंट आहे जिथं ती टँजंट टाकलेली आहे, म्हणून त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x1 y1 ही व्हॅल्यू इथली टाकायची त्याच्यामध्ये, म्हणजे जो काय मिळणार आहे त्या टँजंटचा त्या पॉइंट जवळ असलेला स्लोप, स्लोप ऑफ अ टँजंट ऍट दॅट पॉइंट इटसेल्फ. टँजंट सारखंच एक कन्सेप्ट आहे ती नॉर्मलची. नॉर्मल या गोष्टीचा अर्थ काय, म्हणजे ही झाली कर्व, या कर्वला असलेला परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल. पण या कर्वला परपेंडिक्युलर कसा टाकायचा, पहिल्यांदा टँजंट टाकायची, आणि टँजंटला टाकलेला हा जो काय परपेंडिक्युलर आहे इथं त्याला आपण काय म्हणणार, नॉर्मल. मग आता टँजंटचा जर मला स्लोप मिळाला तर नॉर्मलचा स्लोप मिळणं अवघड नाही, कारण की परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपल्याला माहित आहे. एका लाईनचा स्लोप जर m असेल तर त्याला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचा स्लोप काय करतो आपण, त्याला उलटा करून त्याचं चिन्ह बदलतो. मला इथं स्लोप ऑफ नॉर्मल जर मिळवायचं असेल, रेसिप्रोकल घेतला मी स्लोप ऑफ अ टँजंटचा आणि त्याचं चिन्ह बदललं म्हणजेच -1 नी मल्टिप्लाय केलं त्याला. आता नॉर्मलच्या स्लोपसाठी मी लेटर वापरतो m डॅश. नॉर्मलचा स्लोप कसा असणार आहे, -1/m. m म्हणजे काय, स्लोप ऑफ अ टँजंट, आणि m डॅश हा स्लोप ऑफ अ नॉर्मल आहे. स्लोप ऑफ अ नॉर्मल एकदा मला मिळाला m डॅश
की त्याच्यावरून मी नाही का इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळवू शकतो. इथं देखील स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा आहे. फक्त मग बदल काय या दोन्हीमध्ये, याच्यात आणि याच्यात असलेला बदल काय, इथं जो घेतलेला आहे तो स्लोप ऑफ अ टँजंट घेतलेला आहे आणि इथं जो घेतलेला आहे तो स्लोप ऑफ अ नॉर्मल घेतलेला आहे. इथं एम दाखवलाय आणि इथं एम डॅश, आणि एम आणि एम डॅश मध्ये काय रिलेशन आहे, एम डॅश हा कसा मिळणार आहे, फक्त एम ला रेसिप्रोकल घेऊन त्याचं चिन्ह बदलायचं. आपण त्याच्यावरचं एक उदाहरण बघू म्हणजे ते आणखीन व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. आता ही कर्व दिलेली आहे आपल्याला, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि पॉईंट कुठला दिलेला आहे, नुसतं कर्व देऊन चालत नाही, आपल्याला त्या कर्व जवळचा एखादा पॉईंट द्यावा लागतो, म्हणजे त्या पर्टिक्युलरली त्या पॉईंट जवळ काय टँजंटचं इक्वेशन आणि काय नॉर्मलचं इक्वेशन आहे ते काढता येतं आपल्याला. हा तो पॉईंट दिलेला आहे आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे एक्स इज इक्वल टू 2. मला त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू काढतो म्हणजे मला एक्स आणि वाय या स्वरूपामध्ये पॉईंट मिळेल. मग एक्स ची व्हॅल्यू इथं टाकू, तो मिळणार आहे 2 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 4. म्हणजेच जर एक्स 2 असेल तर वाय काय आहे 4 आहे, म्हणजे 2 4 हा तो पॉईंट झाला. म्हणजे मला पॉईंट मिळालेला आहे. आता काय मिळवायचं आहे मला, स्लोप पॉईंट फॉर्म वापरणार आहे आपण. त्याच्यासाठी पॉईंट मिळालेला आहे, आता स्लोप मिळवायचा. आणि स्लोप कशाने मिळवतो आपण, या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढून. तर या कर्वला कन्सिडर करा, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू, ज्याने आपल्याला काय मिळणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 2x आहे. त्यामुळे स्लोप ऑफ अ टँजंट ऍट पॉइंट हा झाला नुसताच स्लोप ऑफ अ टँजंट, पण ऍट पॉइंट 2 4 करण्यासाठी हे जे काय एक्सप्रेशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 आणि 4 ही व्हॅल्यू टाकायची आहे. 2 4 मध्ये 2 ही x ची व्हॅल्यू असते आणि 4 ही y ची व्हॅल्यू असते. इथे y ची टर्म नाहीच आहे, फक्त x ची व्हॅल्यू जी 2 आहे ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. 2 इंटू हा जो 2 आहे ॲज इट इज, आणि x च्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे, 2 ठेवलेलं आहे, म्हणजे काय मिळालेलं आहे मला 4. तर या 4 चा या 4 शी काही संबंध नाही बरं का. स्लोप ऑफ अ टँजंट ऍट पॉइंट 2 4 इज 4. मग आता स्लोप मिळाला आपल्याला आणि पॉईंट देखील आहे. स्लोप पॉईंट फॉर्म वापरून आपण टँजंटचं इक्वेशन काढू शकतो. त्याच्या आधी मी स्लोप ऑफ अ टँजंट वरून स्लोप ऑफ नॉर्मल काढणं देखील सोपं आहे, म्हणून मी लगेच पहिल्यांदा स्लोप ऑफ अ नॉर्मल काढून घेतो. स्लोप ऑफ अ नॉर्मल काय असतो, हे जे काय आहे त्याचा रेसिप्रोकल घेणे, रेसिप्रोकल घेतला आणि त्याचं चिन्ह बदलणे, त्याचं चिन्ह बदललं, कारण की हे दोघं कशा असतात, नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आता दोघांचेही स्लोप मिळाले आपल्याला, स्लोप ऑफ टँजंट पण मिळाला आणि नॉर्मल पण मिळालेलं आहे. आता फक्त त्या पॉइंट जवळ आपण स्लोप पॉइंट फॉर्म वापरून दोघांचे इक्वेशन्स काढूयात. इक्वेशन ऑफ टँजंट हा झाला आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म. आता एक एक व्हॅल्यू याच्यामध्ये टाकत जाऊया आपण. आता ही झाली x1 ची व्हॅल्यू, हा 4 झाला y1 ची व्हॅल्यू, पण आपल्याला स्लोप m दिलेला आहे. m कुठून मिळणार आहे आपल्याला, इथून मिळणार आहे m आहे. मग या तिन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. सो y - 4 इज इक्वल टू 4 टाइम्स x - 2. आता याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. 4 नी x ला आणि 4 नी 2 ला मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे 4x - 8 झालेलं आहे. हा -4 तिकडे गेल्यामुळं +4 होतो, -8 + 4 इज -4. सो दिस इटसेल्फ इज अ इक्वेशन ऑफ टँजंट. आता ही कर्व होती, त्याचं त्या पॉइंटला 2 4 ला इक्वेशन ऑफ टँजंट मिळालेलं आहे. आता त्याच पद्धतीनं इक्वेशन ऑफ नॉर्मल देखील मिळेल. नॉर्मलसाठी फक्त m च्या ऐवजी m डॅश ठेवलेला आहे, बाकीचा भाग आहे तसा. जे y - 4 आणि x - 2 हे घेतलेले आहेत, पण या स्लोपच्या ठिकाणी -1/4 मी लिहिलेलं आहे. मग हा 4 नेक्स्ट स्टेपमध्ये तिकडे जाईल. So 4 into this term, so 4 into y 4y, and 4 into -4 is -16. And if I multiply this whole bracket by -1, it will be -1 into x is -x, -1 into -2 is +2. So altogether I am going to get this one. 4y is equal to हा -16 तिकडे गेला म्हणजे +16 होईल आणि याचा 18 मिळेल मला. 4y is equal to -x + 18. आणि पुढे y is equal to, खरं तर या स्वरूपामध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा ax + by + c इज इक्वल टू 0. सगळे x y आणि कॉन्स्टंट एकत्र घेऊन इक्वेशन लिहिलं तरी चालेल, किंवा काही काही जण फक्त नुसत्या y मध्ये त्याला दाखवतात, y इज इक्वल टू mx + c या फॉर्म मध्ये, असं इक्वेशन लिहिलं तरी चालेल. y इज इक्वल टू x स्क्वेअर. तर या कर्ववर नाही का आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे. x ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. x ज्यावेळेस मी 2 घेतलेला आहे त्यावेळेस y काय मिळालेला 4, तो पॉइंट इथं आलेला आहे. y - y1 इज इक्वल टू m टाइम्स x - x1, आणि आपण 4x - 4च आपलं पण आन्सर होतं, तेच आन्सर आलेलं आहे. आणि तुम्ही जर याला केलं तर तुम्हाला हे टँजंट लाईन पण दिसेल की ही झाली ती टँजंट लाईन. आणि मग नॉर्मल म्हणजे काय, तर त्या असलेल्या टँजंटला देखील परपेंडिक्युलर असलेली लाईन.
तर ही ती नॉर्मलची लाईन, आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन देखील असं मिळालेलं आहे. त्यामुळे आपण जे करतोय ते बरोबर करतोय हे सांगण्यासाठीच तुम्हाला ग्राफ्स आणि हे सगळा प्रकार तुम्हाला परीक्षेत करायचं नाही. आणि नुसतंच इथं नाही तर प्रत्येक ठिकाणी टँजंट आणि नॉर्मल बघा कशा त्याच्या पोझिशन हे बदलत जातात. प्रत्येक वेळेस त्या नॉर्मल हा त्या टँजंटला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. समजा मी x ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होणार आहे, तो पॉईंट कुठला आहे, खरं तर 0 0 हा पॉईंट झाला. 0 0 या पॉईंट जवळ ही परपेंडिक्युलर टँजंट झाली आणि टँजंटचा स्लोप काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळे y इज इक्वल टू 0 म्हणजेच x ऍक्सिसचं इक्वेशन मिळालं आपल्याला. y इज इक्वल टू 0 हीच तिथं असलेली टँजंट आहे. पण त्याच वेळेस तुम्हाला जर बघितलं इथं तर नॉर्मलचं काय आहे, तर नॉर्मलचं तुम्हाला क्वेश्चन मार्क दाखवतोय. म्हणजे नॉर्मलचं इक्वेशन त्याला काढता येत नाही कम्प्युटरला, कारण की ती कन्सेप्ट कशी आहे, जर टँजंटचा स्लोप हा 0 असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणे काय आहे, तर नॉर्मलचा स्लोप कसा असला पाहिजे, 1/0. पण 1/0 केल्यानंतर तुम्हाला देखील माहिती आहे की आपल्याला काय मिळतं, इथं इन्फिनिटी मिळतंय. म्हणजेच ते डिफाईन्ड नाही. आणि जर ते डिफाईन्ड नसेल तर याचं उत्तर याला काढता येत नाही. पण आपण नाही का लॉजिकली काढू शकतो. आता y इज इक्वल टू 0 म्हणजे ही लाईन, आता याला परपेंडिक्युलर असलेली लाईन म्हणजे काय असणार आहे, ही लाईन. तर अशा ठिकाणी आपण डायरेक्टली काय लिहिणार, x इज इक्वल टू 0. आता एक्झाम्पल्स बघूयात. एक्सरसाइज 2.1 मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ऍट द पॉइंट्स ऑन इट. हा पॉइंट आहे त्या कर्वचा आणि ही ती कर्व आहे. y इज इक्वल टू दिस इक्वेशन, इट विल बी इक्वेशन नंबर 1. आणि पॉइंट दिलेला आहे तो लिहिलेला आहे 0,4. आता पहिल्याला याच इक्वेशनला मला dy बाय dx काढल्यानंतर मला स्लोप ऑफ टँजंट मिळणार आहे, म्हणून पहिला याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. पण dy बाय dx घेतल्यामुळं x स्क्वेअरचा काय झाला, 2x. हा 2 हा कोएफिशियंट आहे, e रेज टू x चा e रेज टू x, आणि हा 2 कॉन्स्टंट असल्यामुळे याचं काय असणार आहे, 0. त्यामुळे ती लिहित नाही मी इथं. तो 2x प्लस 2 इंटू e टू द पॉवर x हे एवढं आपल्याला मिळालेलं आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, स्लोप ऑफ अ टँजंट. पण तो स्लोप ऑफ अ टँजंट ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट काढणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे मी जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय ठेवणार, 0 ठेवणार. त्यामुळे इथं काय मिळणार, 2 इंटू 0 प्लस 2 इंटू e टू द पॉवर 0. 2 इंटू 0 इज 0, पण e च्या डोक्यावर 0 असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 येते. 1 इंटू 2 इज 2. त्यामुळे आपल्याला इथं नुसतं 2 मिळणार आहे. तर हा मिळालेला आहे आपल्याला स्लोप ऑफ अ टँजंट. तर याच्याच आधारे लगेचच आपण नॉर्मलचा देखील स्लोप काढूया. याला उलट करून याचं चिन्ह बदललं म्हणजे 2 चा 1/2 होईल आणि मग मायनस चिन्ह त्याला लागून जाईल. इथं m ने स्लोप दाखवला होता, इथं m डॅश ने दाखवतोय आपण. आता हे दोन्हीही स्लोप मिळाल्यानंतर इक्वेशन्स काढू. नाउ इक्वेशन ऑफ टँजंट इज बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. पॉइंट तर आपल्याला चांगलाच माहिती आहे की तो 0,4 आहे. तर 0 ही व्हॅल्यू कुठं टाकतो आपण, 0 व्हॅल्यू x मध्ये टाकतो आणि 4 ही व्हॅल्यू y1 मध्ये टाकतो. आणि m किती आहे माझा, 2 आहे. तर 2 इथं मला ठेवावं लागेल. त्यामुळे इथं 2 ठेवला, इथं 4 आणि 0 ठेवला. आता पुढचं सिम्प्लिफिकेशन बघूया. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय होणार, 2x मिळतील आणि y मायनस 4. या y ला आणि या मायनस 4 ला तिकडे घेतलेलं आहे. 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0. हे झालं तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट. उत्तरामधला पहिला भाग झालेला आहे तुम्हाला. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढण्यासाठी काय, m डॅशचा वापर करूया. m डॅश हा काय आहे, तर -1/2 आहे. आता तो वापरल्यामुळे काय मिळणार आहे मला, y मायनस 4 मायनस 1/2 इंटू x मायनस 2. हा 2 इकडचा इकडे घेऊन जावं लागेल, म्हणजे मला काय मिळेल, 2y मायनस 8 इज इक्वल टू, हा मायनस असल्यामुळे मायनस इंटू एक्स इज मायनस एक्स. मग या मायनस एक्सला तिकडे शिफ्ट करतो, म्हणजे हा x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल टू 0. हे म्हणजेच काय मिळालं मला आता, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. तर इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल ऍट पर्टिक्युलर पॉइंट 0,4 आपल्याला दोन्हीही त्या कर्वसाठी काढता आलेले आहेत. तुम्हाला ग्राफ काढायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढले की तुम्ही इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल मिळवू शकता. तर वळूया सेकंड क्वेश्चन कडे. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस रूट 3xy प्लस 2y स्क्वेअर ऍट रूट 3 आणि 2y नुसता. तर इक्वेशन ऑफ द कर्व इज, हा ते इक्वेशन आहे आणि हा तो पॉइंट आहे. आता पहिल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करू. आता याला डिफरन्शिएट केल्यावर काय मिळणार आहे ते बघा. dy बाय dx आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x आहे, हा रूट 3 ॲज इट इज कोएफिशियंट घेतलेला आहे बाहेर. आता इथं x इंटू y असल्यामुळं प्रोडक्ट रूल वापरणार. x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस, आता 2y स्क्वेअरचा काय असतो, 2 ॲज इट इज y स्क्वेअर असल्यामुळे y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y
पण y ला मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यामुळे चेन रूल प्रमाणे इथं dy बाय dx लिहावे लागतात. त्याच्यासाठी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. हा d बाय dx ऑफ x इज 1, हा फक्त 1 मिळणार आहे मला, तर y इंटू 1 मिळेल इथं. बाकी इथं 2 इंटू 2y म्हणजे 4y मिळालेला आहे. या √3 नी आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे या दोघांना, म्हणजे काय झालेलं आहे √3x dy बाय dx मायनस √3y. आता मात्र हे तिघं एकत्र करूया या स्टेपला. हे एकत्र केले आणि जे नॉन dy बाय dx टर्म्स आहेत ते एकत्र केलेले आहेत. मग या तिघांमधून dy बाय dx कॉमन घेतले, उरलेला भाग इथं घेतलेला आहे. याच्यामध्ये काय काय उरलेला आहे, इथं 1 आहे तो 1 घेतलेला आहे, √3x आहे आणि -4y आहे तो घेतलेला आहे. हा भाग इकडचा ॲज इट इज ठेवलेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये हे जे आहे इकडचं हे खाली जाणार डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजेच 2x मायनस √3y अपॉन √3x मायनस 4y प्लस 1 मिळाला आपल्याला. हा जो मिळालेला आहे स्लोप ऑफ अ टँजेंट मिळालेला आहे आपल्याला, पण त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. तो पॉईंट कुठला आहे तर √3 2 आहे. आता √3 आणि 2, √3 कोणाची व्हॅल्यू आहे, √3 ही x ची व्हॅल्यू आहे आणि 2 ही कोणाची व्हॅल्यू आहे तर y ची व्हॅल्यू आहे. त्यामुळे y च्या ठिकाणी 2 टाकणार आहे मी इथं. मग ते केल्यानंतर बघा x √3 मायनस √3 इंटू 2 इज 2√3. x ची व्हॅल्यू √3 इथं टाकल्यावर काय मिळणार आहे मला, खरं तर इथं 3 मिळतंय बरं का. दिस पार्ट इज 3 ॲक्च्युली. हा वरचा भाग मात्र तुम्हाला दिसतोय की इथं 2√3 इथं पण आहे आणि 2√3 इथं पण आहे, म्हणजे हे दोन्ही काय होणार आहेत कॅन्सल आहे. थोडक्यात इथं काय मिळणार आहे 0. याचा स्लोप मला कसा मिळाला 0 मिळाला. खरं तर या स्टेपला सुद्धा नाही का डायरेक्टली तुम्ही इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल सांगू शकता. टँजेंटचा स्लोप कसा आलाय 0 आलाय. 0 स्लोप असलेली लाईन कशी असते, आडवी असते. हॉरिझॉन्टल लाईन समजा या पॉइंट मधून जात असेल, कुठला पॉइंट त्यांनी दिलेला आहे हा √3 आणि 2, हा तो पॉइंट इथं आहे √3 2. आणि आडवी जर असेल लाईन तर आडव्या लाईनचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू समथिंग, आणि y इज इक्वल टू इथं काय येणार आहे y इज इक्वल टू 2 असणार आहे. म्हणून लाईन जर आडवी असेल तर डायरेक्टली y इज इक्वल टू y1 म्हणजेच y इज इक्वल टू 2 हे आपलं इक्वेशन झालं. नॉर्मल कसं आहे तर याच पॉइंट मधून जाणार आहे पण याला परपेंडिक्युलर आहे. याचा स्लोप खरं काय असणार आहे, याचा स्लोप नाही का काढता येणार नाही आपल्याला. याचा स्लोप हा इन्फिनिटी असतो किंवा नॉट डिफाइंड असतो. पण आपल्याला एक कॉमन सेन्स वापरू शकतो आपण की आडव्या लाईनचं इक्वेशन काय आहे y इज इक्वल टू 2, तर उभ्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे x इज इक्वल टू समथिंग. आता x इज इक्वल टू समथिंग म्हणजे काय, ते समथिंग म्हणजे x ची व्हॅल्यू इथं माहित आहे आपल्याला, x इज इक्वल टू √3. सो नॉर्मलचं इक्वेशन काय मिळणार आहे मला, x इज इक्वल टू √3. खरं तर या स्टेपला या पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. आता पुढे जाऊन ना डिटेलमध्ये करूया हे. तर m ची व्हॅल्यू मी इथं 0 टाकलेली आहे, स्लोप 0 आल्यामुळे m ची व्हॅल्यू इथं 0 टाकलेली आहे आणि ती 0 टाकल्यामुळे हा पूर्ण भाग 0 आलेला आहे. आणि मग डायरेक्टली काय मिळतं मला y इज इक्वल टू y1 म्हणजेच y इज इक्वल टू 2. आणि नॉर्मलचं इक्वेशन काय, नॉर्मलच्या इक्वेशनसाठी काय करावं लागणार आहे m' वापरावं लागणार आहे. पण m' आपण सांगितल्याप्रमाणे काय m' इज इक्वल टू 1/0. मग तुम्ही इथं 1/0 ठेवणार का, तर शक्यतो 1/0 हे इक्वेशन मध्ये ठेवू नका, कारण की 1/0 हे अलाउड नसतात ठेवायचे, कारण की डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. पण एक गोष्ट आहे की आपण अजून करू शकतो, समजा हा 1/0 असला तर काय होईल, ठेवायचं नाही फक्त अजून करा म्हणतो मी तुम्हाला तात्पुरतं फक्त. तर हा 0 या बाजूला गेला असं समजा ना, मग हा 0 या बाजूला गेला तर काय होणार, ही पूर्ण टर्म काय होणार 0 इंटू दिस टर्म इज 0 इटसेल्फ, त्यामुळे ही सगळी टर्म गेली. फक्त काय मिळणार मला x मायनस x1 इज इक्वल टू 0. आता x मायनस x1 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय x इज इक्वल टू x1 आणि x1 किती आपल्याला √3, म्हणजेच x मायनस √3 इज इक्वल टू काय 0 आणि x इज इक्वल टू √3. स्लोप 0 आला तर इक्वेशन ऑफ टँजेंट डायरेक्टली म्हणू शकता y इज इक्वल टू y1 आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल x इज इक्वल टू x1 हे म्हणू शकता तुम्ही डायरेक्टली. x इज इक्वल टू √t, y इज इक्वल टू t मायनस 1/√t. हा पॅरामेट्रिक मधला भाग आहे. तर याच्यासाठी काय करत असतो आपण, पॅरामेट्रिक मध्ये dy बाय dt आणि dx बाय dt चा वापर करतो. इक्वेशन ऑफ द कर्व, आता हे दोन्ही कर्व लिहिले मी. माझं मूळ उद्देश आहे की dy बाय dx काढणे. अजून मला पॉइंट त्यांनी दिलेला नाही, पहिल्यांदा पॉइंट काढून घेऊ. t ची व्हॅल्यू 4, या दोघांमध्ये ठेवूया t ची व्हॅल्यू 4. तर x1 काय मिळेल मला √4, t ची व्हॅल्यू इथं ठेवल्यामुळे √4 इज इक्वल टू 2 आणि y ची व्हॅल्यू काय मिळेल इथं 4 ठेवणार मायनस 1/√4. 4/1/√4 म्हणजेच किती 1/2. 2 4 8, 8 मायनस 1 7/2. तर तो पॉइंट आपल्याला काय मिळालेला आहे 2 आणि 7/2.
यापुढे मग पॅरामेट्रिकचा वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने dy बाय dx काढायचा आहे. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. आणि मग dy बाय dt कशा पद्धतीने काढतो आपण? y ची व्हॅल्यू घेतली, त्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? विथ रिस्पेक्ट टू t काढायचा. याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे थोडासा. हा रूट टी म्हणजेच 1/2 असतो, टी ची पॉवर. ती वर गेल्यावर काय होणार आहे? -1/2. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केल्यावर काय मिळेल मला? टी च्या ठिकाणी टी चा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह 1 मायनस हा x रेज टू n चा फॉर्म प्रमाणे -1/2 t टू द पॉवर -1/2 -1 -1/2 -1 म्हणजे -3/2 आला. हा पुढे जाऊन याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मायनस मायनस प्लस आला 1/2 t टू द पॉवर -3/2. हा झाला आपला dy बाय dt. तर x वापरून आपण dx बाय dt पण काढू शकतो. आता याला डिफरन्शिएट केल्यावर सिंपल आन्सर आहे याचा dx बाय dt इज इक्वल टू 1/2 रूट टी. हा dy बाय dt आणि हा dx बाय dt या दोघांचे डिव्हिजन घेतल्यावर मला dy बाय dx मिळणार आहे. फ्रॉम टू dy बाय dx म्हणजे इथे dy बाय dt ची व्हॅल्यू लिहिली वर आणि खाली dx बाय dt ची व्हॅल्यू लिहिली. सिम्प्लिफिकेशन करायच्या ऐवजी मी डायरेक्टली t ची व्हॅल्यू 4 टाकतो, म्हणजे मला त्या पॉइंट जवळ व्हॅल्यू मिळेल. t ची व्हॅल्यू इथं 4 टाकली, इथं देखील 4 टाकली. आता हा 4 म्हणजेच कसा लिहिता येतो? 2 चा स्क्वेअर. आणि हा रूट 4 चे व्हॅल्यू काय? 2 आहे. 2 × 2 4 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 4. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला 4 आला तर हा 4 डायरेक्टली वर घेऊ शकता तुम्ही इथं, तर तिथं 4 येईल. आता इथं बघा काय होणार आहे सिम्प्लिफिकेशन. हा जो 2 आहे या 2 बरोबर कॅन्सल होतो, म्हणजे 2 च्या डोक्यावर किती मिळणार आहे मला? -3. 1/2 चा क्यूब आणि 1/2 चा क्यूब म्हणजेच काय? 1/8. तर इथं 4 हा इकडे आलेला 4 1 1/2 आणि 1/8 म्हणजेच काय मिळालेलं मला इथं? 8 2 16 मिळालेले. 16 इकडे क्रॉस मल्टिप्लाय केले 16 + 1 17/16 मिळालेलं आहे आपल्याला. आणि हा 4 1 जा 4 4 4 जा 16 सो 17/4 पर्यंत आलेलो आहोत आपण. तर हा झाला dy बाय dx मिळाला आपल्याला. स्लोप ऑफ अ टँजंट मिळाला आपल्याला, तर तो आहे 17/4. इमिजिएटली वी कॅन फाइंड द स्लोप ऑफ अ नॉर्मल विच इज इक्वल टू, याचं रेसिप्रोकल घेऊन फक्त चिन्ह बदलायचं आपल्याला याचं. मग दोघांचे स्लोप मिळाल्यानंतर स्लोप पॉइंट फॉर्म वापरून आपण दोघांचे इक्वेशन काढू शकतो. हा स्लोप पॉइंट फॉर्म वापरल्यामुळे काय मिळेल मला? हा तो पॉइंट आहे आणि हा स्लोप आहे. हा स्लोप मांडलेला आहे आणि हे तर पॉइंट आहे. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हा 2 इकडे गेला 2i - 7/2. इथं जो 2 आहे हा या 2 बरोबर या 4 बरोबर कॅन्सल करून 2 लिहू शकता इथं. तर या 2 ला परत एकदा इकडे घेऊन गेलेलो आहेत आपण, म्हणजे 4y - 14 इज इक्वल टू या 17 ने आतमध्ये मल्टिप्लाय केला याला आणि याला 17x - 34 असं लिहिलेलं आहे मी इथं. त्यामुळं हे झालं इक्वेशन ऑफ अ टँजंट मिळालेलं आपल्याला. आता नॉर्मलचं फक्त आहे एमडॅश. हा काय असणार आहे? हा -4/17 आहे. हा -4/17 आणि हा बाकी दोन्ही व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत तिथं. मग याचं परत एकदा सिम्पली 2i - 7/2. आता पुढच्या स्टेपमध्ये हा 17 इकडे जाईल आणि हा 2 तिकडे येईल. हा 17 इकडे आला, 2 तिकडे गेल्यामुळे काय झाला? -8 झाला. 17 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू एवढे मिळतील, या 8 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू एवढे मिळतील आणि दोघांना एकत्र करून लिहिल्यानंतर काय मिळणार आहे? हा एवढा भाग मिळणार आहे. तर दिस विल बी द इक्वेशन ऑफ द नॉर्मल.